सासूबाईने बायको नसताना घेतली जागा आणि ती सुद्धा खूप दिवसांपासून तहानलेली होती. तिला जे हवं होतं तेच मलाही, पण सासूबाईची नखरे खूप होते. त्या दिवशी समजलं बायकोपेक्षा कितीतरी पटीने सासूबाई मध्ये रस गोड होता. तर चला पाहूयात 40शीतील सासूबाईची तहान जावयाने कशी भागवली. श्रेयसची मम्मी पप्पा पुण्यात असतात आणि त्यांचा एक्सपोर्टचा छोटा बिझनेस आहे. सोनालीला फक्त मम्मी आहे व तिचे पप्पा ते साधारण 16 वर्षाची असतानाच गेले. त्यांचा पुणे सिटी बाहेर एक मोठा फार्म आहे. तिची मम्मी धीराची होती. तेव्हा पती गेल्यानंतर तिने सोनाली आणि त्यांच्या बिझनेसचा खंबीरपणे सांभाळ केला. सोनाली आणि त्यांच्या टीमला एक सॉफ्टवेअर रिसर्चसाठी 6 महिने अमेरिकेला जाण्याचा चान्स आला. श्रेयसने आनंदाने तिला जाण्याची परवानगी दिली, कारण तिने आपल्या करिअरमध्ये खूप प्रगती करावी असे त्याला वाटायचे. त्याप्रमाणे सोनाली आणि तिच्या ग्रुप बरोबर अमेरिकेत गेली होती आणि त्याला साधारण 4 महिने झाले होते. श्रेयसला सोनालीशिवाय एकटे राहून थोडा कंटाळा आला होता, पण आता फक्त जेमतेम 2 महिने राहिले आहे. कालच त्याला त्याच्या सासूबाईचा पुण्याहून फोन आला की त्यांचे सोनालीशी फोनवर बोलणे झाले होते आणि सोनालीला श्रेयसची थोडी काळजी वाटत होती. म्हणून तिने आपल्या मम्मीला म्हणजे श्रेयसच्या सासूबाईंना थोडी दिवस बँगलोरला त्याच्याकडे जाऊन राहण्याबद्दल सांगितले. त्याप्रमाणे त्याची सासूबाई काही दिवसांकरिता त्याच्याकडे राहायला येत होत्या. त्याला खूप आनंद झाला की थोडी दिवस त्याला सासूबाईची कंपनी मिळेल आणि वेळही जाईल. त्याची सासूबाई संध्याकाळच्या ट्रेनमध्ये येणार होती, म्हणून तो तिला रिसीव्ह करायला रेल्वे स्टेशनवर आला होता. ट्रेन यायला 5-10 मिनिटाचा अवधी कालावधी होता आणि तो आतुरतेने ट्रेनची वाट पाहत होता. शेवटी एकदाची ट्रेन आली आणि थोड्या वेळात त्याने बॅग घेऊन येणाऱ्या सासूबाईंना पाहिले. त्यांना पाहून त्यांना आनंद झाला आणि त्याने हात हलवून त्यांचे लक्ष वेधून घेतले. जवळजवळ वर्षभरानंतर त्याने आपल्या सासूबाईंना पाहिले. सोनाली अमेरिकेला जाताना त्या येणार होत्या, पण त्यांच्या फार्मच्या कामामुळे त्यांना यायला जमलेच नव्हते. तेव्हा आता इतक्या दिवसांनी त्यांना पाहून तो खुश झाला. श्रेयसची सासू 40च्या घरात होत्या. देखणे रूप, उंच अंगकाठी आणि ठसठसीत बांधा असलेल्या सीमा अजूनही तरुण वाटायच्या. सोनालीचे सौंदर्य आणि आकर्षक अंगकाठी तिला आपल्या आईकडूनच मिळाली होती. तेव्हा श्रेयसला सोनालीप्रमाणे सुंदर सासूचा अभिमान होता. त्या जवळ आल्यावर श्रेयसने वाकून त्यांच्या पायाला हात लावला. सीमाने लगेच त्यांच्या खांद्याला धरून त्याला वर केले आणि त्याला प्रेमाने आलिंगन दिले. इतक्या दिवसांनी आपल्या जावयाला पाहून सीमांनाही फार आनंद झाला आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले. श्रेयसने काय झाले म्हणून त्यांना इशारा केला तर त्याने काही नाही अशी मान हलवत पान पलटले. श्रेयसने त्यांची बॅग घेतली आणि ते स्टेशन बाहेर पार्किंग लॉटमध्ये त्यांच्या कारजवळ आले. त्यांची टायोटा कारला पाहून सीमा एकदम इम्प्रेस झाल्या. ड्रायव्हिंग करत श्रेयसच्या अपार्टमेंटमध्ये आले. श्रेयस आणि सोनाली बँगलोरला शिफ्ट झाल्यानंतर सीमा प्रथमच त्यांच्या घरी आल्या होत्या. लग्नानंतर आपल्या जावयाने जी प्रगती केली होती ती पाहून त्यांना त्यांचा अभिमान वाटला. त्याच्या मेहनतीने त्याने जे कमवले होते आणि त्याचे व आपल्या मुलीचे लाईफ इतक्या छानपणे सेटल झालेले पाहून तिला फार फार बरे वाटले. श्रेयसचा वेल डेकोरेट फ्लॅट आणि फर्निचर पाहून त्या इम्प्रेस तर झाल्याच आणि खुशीत त्यांनी जावयाला म्हटले, तू फारच प्रगती केलेली दिसते गेल्या काही वर्षात. हो, हे सगळे कंपनीने दिले गिफ्ट म्हणून. आणि ती कार? तिने विचारले. ती मी स्वतः घेतली. श्रेयसने अभिमानाने म्हटले. तू काय केलेस हे सगळे मिळवायला? तुझ्या बॉसची एखादी मुलगी तुझ्यावर फिदा तर झाली नाही ना? सीमाने मस्करी जावयाला विचारले. नाही मम्मी, माझ्या बॉसला मुलगीच नाही. मग तू हे सगळे कसे काय मिळवलेस? तिने कुतूहलाने फ्लॅटच्या सजावटीकडे पाहत विचारले. ते माझी बॉस माझ्या कामावर इम्प्रेस झाल्या. मी म्हटले. हो लेडी बॉस हा, पण कसे काय? सीमाने शंकेने विचारले. कारण माझी बॉस तुमच्यासारखी सुंदर बाई आहे. उगाच माझी स्तुती करू नकोस.
सीमा लाजत म्हणाल्या. नॉट जॉकिंग मम्मी, त्यांना पाहून मला नेहमी तुमची आठवण येते. त्या तुमच्या सारख्याच पॉवरफुल लेडी आहेत. हो, म्हणजे माझी आठवण तुला फक्त तुझ्या बॉसला पाहून होते तर, त्यांनी पुन्हा म्हटले. नाही नाही मम्मी, तसे नाही, इतर वेळीही होते, श्रेयस ओशाळत म्हणाला. इट्स ओके श्रेयस, मी मस्करी करते, त्या हसत हसत म्हणाल्या. बरे, ते जाऊ दे. सोनालीला रेग्युलर फोन करतोस ना? सीमाने. हो तर, दिवसातून 2-3 फोन असतात माझे, श्रेयसने उत्तर दिले. काहीसे जास्त नाही, तिने प्रशांतपणे म्हटले. नाही म्हणजे? खूप खूप, अगदी एकटे वाटते. पण आता तुम्ही आलात ना, मग आता परिस्थिती बदलेल. परिस्थिती कशी काय बदलेल? सीमाने विचारले. थोडी दिवस मला तुमची कंपनी मिळेल ना? श्रेयसने थोडेसे विचारले. गुड, पण ती येथे असली की एक वेगळीच लाईफ असते, श्रेयसने थोडेसे हिरमुसलेपणे म्हटले. थोडे दिवस फक्त, नंतर तू मला जा म्हणून सांगणार? पुन्हा त्यांनी त्याला मस्करीत विचारले. नाही मम्मी, मी असे कसे करेन? तुमचे घर आहे, पाहिजे तितके दिवस तुम्ही राहा, श्रेयस गडबडत म्हणाला. पण मी फक्त काही दिवसांकरिताच आली आहे. पण मम्मी, तुम्ही इथेच का राहत नाही? श्रेयसने त्यांना सुचवले. किती दिवस? कायमचेच. आणि बिझनेस काय, त्याची कोण काळजी घेईल? तो तुम्ही कोणाला तरी चालवायला द्या, नाहीतर विकून टाका आणि आमच्या बरोबर कायमचे राहायला या. आणि माझा खर्च कसा चालेल? सीमाने विचारले. कसा म्हणजे? आम्ही आहोत ना, तुम्ही मला खर्चाला रुपये देणार? हो देईल. बघ हा, विचार कर, मी फार खर्चिक आहे. असू दे ना, तुम्ही काहीही मागा, आम्ही लगेच हजर करू. खरंच? हो खरंच. ठीक आहे, बघू आपण पुढे. असे बोलून सीमा फ्लॅटमधील इतर रूम पाहायला गेल्या. श्रेयसने उत्साहाने त्यांना फ्लॅटमधील अरेंजमेंटची माहिती देत होता. इतर सगळ्या रूमही वेल डेकोरेट असलेल्या पाहून त्या खुश झाल्या. शेवटी ते दोघे श्रेयस सोनालीच्या बेडरूममध्ये आले. रूममध्ये शिरताच त्या आश्चर्यचकित झाल्या. बेडरूम एस्पेस होता आणि त्यांच्या मध्यावर भला मोठा बेड होता. बेड महागाडा वगैरे होता आणि मेन म्हणजे आजूबाजूच्या भिंतीवर कपाटांवर भरपूर आरसे लावलेले होते. आपले प्रतिबिंब वेगवेगळ्या अनेक आरशात पाहून सीमाला मजा वाटली आणि त्या उत्साहाने म्हणाल्या. किती ऍक्टिव्ह आहे ना? तुम्हाला आवडले मम्मी? मग तुम्ही वापरा हा बेडरूम, श्रेयस आनंदाने म्हणाला. आय लव्ह इट व्हेरी मच, असे बोलून त्यांनी स्वतःला बेडवर झोकून दिले. सीमा बेडवर एकदम रिलॅक्स होऊन पडल्या आणि त्यांचा पदर थोडासा अस्वस्थ झाला. त्याने त्याचे पोट बी दिसू लागली. श्रेयसची नजर क्षणभर त्यांच्या उघड्या पोटावर गेली आणि त्याला कसे तरी झाले. त्याची सासू सीमा त्याची बायको सोनालीचीच एक भरीव आवृत्ती होती. तेव्हा क्षणभर त्याला भास झाला की सोनाली तशी बेडवर पडली आहे, पण ती सोनाली नाही, आपली सासू आहे हे सुद्धा त्याच्या ध्यानात होते. सोनालीपासून बरेच दिवस दूर असल्याने त्याला बहुतेक असे वेगवेगळे फिलिंग होत होते. आपण हे असे आपल्या सासूकडे पाहायला नाही पाहिजे असे स्वतःला बजावत तो थोडासा बावऱ्या बावऱ्या नजरेने इकडे तिकडे पाहत राहिला. पण आजूबाजूच्या भिंतीवरील कपाटांवरील असंख्य आरशात त्याला आपल्या सासूबाईचे प्रतिबिंब दिसत होते. तेव्हा मनात नसूनही त्याची नजर त्यांच्या उघड्या दिसणाऱ्या पोटावर जात होती. श्रेयसची अस्वस्थता सीमाच्या लक्षात आली. त्या पटकन उठल्या आणि श्रेयसच्या नकळत त्यांनी आपली साडी व्यवस्थित करत ठीकठाक केली. मग त्या किचनमध्ये आल्या आणि त्यांनी श्रेयसला विचारले. जेवणाचे काय? काही आहे का सामान वगैरे घरात? बहुतेक काही नाही. मी सहसा घरात बनवून खात नाही मम्मी, पण कधी कधी घरात बनवून खाण्यात वेगळीच मज्जा असते, सीमाने जावयाला सल्ला दिला. खरे आहे तुमचे म्हणणे मम्मी, पण सोनाली इथे नाही तेव्हा एकटे खाण्यात काही मजा वाटत नाही. दुसरे म्हणजे मला वेळच नसतो जेवण बनवायला, तेव्हा मी बाहेरच खातो. हा, मग आता काय करायचे जेवणाची? आपण आज बाहेर रेस्टॉरंटमध्ये खाऊया, बाकी उद्या बघू. येथे जवळ एक सुपर मार्केट आहे, तेथून उद्या आपण जेवणाचे सामान भरूया. मग तुम्ही छान जेवण बनवा, मी पण बरेच दिवस घरचे जेवण जेवलो नाही, श्रेयसने सीमाना म्हटले. ठीक आहे, मी थोडी फ्रेश होऊन येते, असे म्हणून सीमा किचन मध्ये टॉयलेट मध्ये फ्रेश व्हायला गेल्या. श्रेयसने हॉलमध्ये तोपर्यंत टीव्ही पाहत बसला. नंतर सीमा फ्रेश होऊन आपल्या आणि ते दोघी जेवायला घराबाहेर पडले. श्रेयसने आपल्या सासूबाईंना जवळील एका रेस्टॉरंट मध्ये नेले आणि त्याने तिथे डिनर घेतले. जेवताना सीमा श्रेयसला त्याचे ऑफिस वगैरे गोष्टीबद्दल माहिती विचारत होत्या
आणि श्रेयस उत्साहाने त्यांना सगळे सांगत होता. नंतर ते जास्त टाइमपास न करता परत घरी निघून आले. घरात शिरल्यावर सीमाने आपल्या जावयाला विचारले, एखादी चांगली रेस्टॉरंट नाही का इथे? आहे, पण ते तुम्ही प्रवासाने दमले असाल म्हणून मी तुम्हाला जवळच्या रेस्टॉरंटमध्ये नेले. अरे, एसी स्लीपर ट्रेनच्या प्रवासात काय दमले होते? तसे हे रेस्टॉरंट पण काही वाईट नव्हते, पण यापेक्षा जास्त चांगले रेस्टॉरंट येथे असतील ना? आहेत ना. आपण उद्या एक मस्त रेस्टॉरंटमध्ये जाऊया. ओके, नो प्रॉब्लेम. आता तुम्ही झोपा. तुम्हाला प्रवासाची दगदग झाली असेल. दगदग अशी नाही, पण आरामात करायला हवा. बाय द वे, कुठली रूम माझ्यासाठी आहे? ही रूम आमचा बेडरूम. श्रेयसने त्यांच्या बेडरूममध्ये बोट दाखवत आपल्या सासूबाईंना म्हटले. त्यांनी आश्चर्याने विचारले, तुम्हाला रूम आवडली ना? मग तुम्ही येथे आहात तोपर्यंत बिनधास्त वापरा. ओके, जर तुझी हरकत नाही तर मलाही नक्की आवडेल. असे म्हणून रूममध्ये आपली बॅग घेतली आणि त्यांनी श्रेयसच्या बेडरूममध्ये प्रवेश केला. त्यांनी रूमचा दरवाजा लावून घेतला आणि मग आपल्या बॅगमधून नाईट गाऊन काढला. मग त्या बाथरूममध्ये गेल्या. मग वॉश बेसिनच्या गरम पाण्याने तोंड वगैरे धुवून त्या फ्रेश झाल्या आणि बाहेर आल्या. आपल्या मुलीच्या आणि जावयाच्या त्या भल्या मोठ्या बेडवर जेव्हा त्या पडल्या तेव्हा त्यांना एकदम रिलॅक्स वाटले. दिवसभरातील घडामोडीचा विचार करता करता त्या मऊच्या बेडवर त्यांना कधी झोप लागली ते त्यांना कळालेच नाही. 2 वर्षापूर्वी श्रेयसचे लग्न सोनाली बरोबर झाले. ती सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि तो हार्डवेअर इंजिनियर. दोघेही मूळचे पुण्याचे, पण बँगलोर IT हब असल्यामुळे बँगलोरमध्ये सेटल झाले आहेत. पुढे काय घडलं तुम्हाला उत्सुकता लागली असेलच. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पहा. तर चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.